नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही ठळक बातम्या. विदेशात काळा पैसा दडवणाऱ्यांभोवती मोदी सरकारने कायद्याचा फास आवळलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विदेशात दडवलेला काळा पैसा हा नरेंद्र मोदी यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात काळा पैशाभोवती कायद्याचा फास आवळला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील काळा पैशांवर आळा घालण्यासाठी बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन बिल सादर करू असंही त्यांनी म्हटलंय. काळ्या पैशाविरोधात कठोर पावले उचलत असताना जेटलींनी कंपनी करवर 5% कपात करून उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलाय. विदेशी बेकायदेरित्या संपत्ती दडवल्यास 10 वर्षाच्या शिक्षेचा प्रस्ताव जेटलींनी मांडलाय. बांगलादेशात इस्लामी कट्टरतावाद्यांविरोधात लेखणी चालवणाऱ्या एका लेखकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिजित रॉय आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक कट्टरतावाद विरोधात बोलणारे अशी त्यांची प्रमुख ओळख होती. ते बांगलादेशी वंशाचे अमेरिकन नागरिक होते. पत्नी रफिदा अहमद यांच्यासह ते ढाका विद्यापीठातल्या एका पुस्तक मेळाव्याला गेले होते. तिथून घरी येत असताना या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अमेरिकेतील अटलांटामध्ये राहणारे 44 वर्षाचे अभिजित रॉय हे बांगलादेशी हिंदू होते. बांगलादेशातल्या इस्लामी कट्टरतावाद्यांविरोधात रॉय आक्रमकपणे आवाज उठवत होते. त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांना याआधी अनेक धमक्याही मिळाल्या होत्या. बंगाली भाषेतला त्यांचा मुक्तो मोना अर्थात मुक्त मन हा ब्लॉग लोकप्रिय होता. या हत्येनंतर जगभरात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकार किंवा भारतीय प्रसार माध्यमांनी या हत्येला फारशी प्रसिद्धी दिली नसली तरी अमेरिकन प्रशासनाने या निर्घृण हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. इस्लामी कट्टरपंथीयांचा हा हल्ला एक भ्याड कृत्य असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेन साकी यांनी दिली. सोशल नेटवर्किंग मीडियातूनही या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाला असून विरोधकांनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प देशातील गरिबीला नाही तर गरिबांना संपवणारा असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जेटली यांनी आयकरात कोणतीही सूट न देता सामान्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपतींसाठी धार्जिणा असल्याचं स्पष्ट झालंय. जेटलींचा अर्थसंकल्प सामान्यांसाठी नसून कॉर्पोरेट आणि श्रीमंतांसाठी दिलासा देणारा आहे असंही ते म्हणालेत. मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी गुरुवारी लोकसभेत इंटरनेटच्या माध्यमातून मतदान सुरू करण्याची कुठलीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं असताना भविष्यात ई-मतदान शक्य असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. विशेष म्हणजे या दिशेने पहिले पाऊल उचलण्यात आलंय. मुख्य निवडणूक आयुक्त एच.एम. ब्रह्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इंटरनेटच्या माध्यमातून मतदान शक्य आहे आणि या दिशेने पहिले पाऊल टाकत मतदार याद्या पूर्णतः त्रुटीमुक्त करण्याचे काम आम्ही हाती घेत आहोत असं ब्रह्मा यांनी यावेळी सांगितलं. अर्थातच यासाठीची कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला. माळढोक पक्षी अभयारण्याच्या आरक्षित जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करून सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पतंगराव कदम आणि त्यांचा मुलगा विश्वजित कदम यांच्यासह तिघांविरोधात सोलापूर सेशन कोर्टात खासगी तक्रार दाखल झाली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्याचे मुख्य संघटक शांतिकुमार बोडके यांनी ही तक्रार केली आहे. नानज वनपरिक्षेत्रातील मोहोळ तालुक्यातील पोखरापूर हा भाग माळढोक पक्षी अभयारण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे येथे जमिनीच्या खरेदी विक्री करण्यास कायद्यानं बंदी आहे. मात्र मौजे पोखरापूर येथील गट क्रमांक 412-1 या आरक्षित जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाला. यासाठी आमदार पतंगराव कदम यांनी नानदचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन. कुलकर्णी यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार केलं असं फिर्यादीने नमूद केलंय. सोलापूर इथल्या विशेष सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या कोर्टात बोडके यांनी तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये विश्वजित कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन. कुलकर्णी, मोहचे दुय्यम निबंधक अधिकारी तसेच सुरेख सखाराम कांचन यांचीही नावे आहेत. व्हॉट्सअपवर बलात्काराचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याची माहिती एनजीओने पत्राद्वारे दिली. एनजीओच्या पत्राची स्वतः दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्ली आणि तेलंगणा या राज्य सरकारांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
हैदराबाद इथल्या प्रज्वला या एनजीओने सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांना पत्र पाठवून सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या सामाजिक न्याय खंडपीठाचे न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायमूर्ती ललित यांनी त्याची दखल घेतली। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची नोटीस सीबीआय संचालकांना बजावावी यासाठी तत्काळ चौकशी असे खंडपीठाने आदेश दिलेत। या प्रकरणी 9 मार्चपर्यंत गुन्हा नोंदवण्याचे आदेशही दिलेत। आतापर्यंत गुन्हेगारांना अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा ही खंडपीठाने केली। यातील काही गुन्हेगार बंगाली भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।